डिप्लोमा फर्स्ट इयर सेकंड सेमिस्टरचा जो डिफरन्शियल इक्वेशन आहे त्या चॅप्टरमधील आपण प्रॉब्लेम बघतोय. फाइंड द ऑर्डर अँड डिग्री ऑफ डिफरन्शियल इक्वेशन d2y/dx² इज इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ y मायनस dy/dx. आता इथे बघा आपण डायरेक्ट फाइंड आउट करू शकत नाही, कारण हा प्रॉब्लेममध्ये बघा विच इज नॉट फ्री फ्रॉम रॅडिकल्स अँड फ्रॅक्शन्स. रॅडिकल्स म्हणजेच काय, स्क्वेअर रूट आहे, आणि फ्रॅक्शन्स म्हणजे डिवाइडला काहीतरी असेल तेव्हा त्यावेळेला आपण काढू शकत नाही. तर आताही आपल्याला स्क्वेअर रूट नको आहे, तर त्यामुळे आपल्याला कसं लिहावं लागेल बघा सोल्युशनमध्ये. गिवन जे आहे ते आपण लिहून घ्यायचं. गिवन डिफरन्शियल इक्वेशन इज, जे काय आहे ते आपण लिहून घेतलं. आता बघा हा स्क्वेअर रूट नको आहे आपल्याला, तर काय करावं लागेल, स्क्वेअरिंग ऑन बोथ साईड जर घेतलं तर आपल्याला स्क्वेअर रूट गेट कॅन्सल होईल. सो स्क्वेअरिंग ऑन बोथ साईड्स, मग काय केलं, हा जो आहे इथे त्याला काय केलं, स्क्वेअर केला. दोन्ही साईडचा स्क्वेअर घेतोय म्हणून या ब्रॅकेट स्क्वेअर दिला, विच इज इक्वल टू. आता इथे बघा मी डायरेक्ट लिहिलेलं आहे. ते कसं येतं ॲक्च्युली, हा स्क्वेअर घेतला ना, स्क्वेअर आणि स्क्वेअर रूट गेट कॅन्सल होतं, म्हणजेच राहिलं काय रिमेनिंग पार्ट y मायनस dy/dx डायरेक्ट लिहिलं. आता हे काय आहे, विच इज फ्री फ्रॉम रॅडिकल्स अँड फ्रॅक्शन्स, राईट. म्हणजे स्क्वेअर रूट नाही आहे किंवा खाली डिवाइडला काही नाही आहे, त्यावेळेला आपण डायरेक्ट फाइंड आउट करू शकतो काय, ऑर्डर आणि डिग्री फाइंड आउट करू शकतो. तर इथं बघा हायेस्ट ऑर्डर कुठली आहे बघा, इथं 1 आहे, इथं किती आहे 2 आहे, d2, राईट. सो याची ऑर्डर काय येणार, 2 लिहिणार आपण. आणि ज्याची ऑर्डर आपण काउंट केली, म्हणजे इथं d2y जी ऑर्डर आपण काउंट केली त्याचीच ब्रॅकेट काय आहे जी असते ती डिग्री असते. सो डिग्री काय आहे इथं, अगेन 2 आहे. 1 असती तरी आपण डिग्री 1 घेतली असते, पण इथं ऑलरेडी 2 दिलेले आहे, सो डिग्री इज 2, राईट.